स्पर्धक आहे गौरी शरद राऊत. मी नेहमी असे म्हणते की या धर्तीवर लाखो साधू संत जन्माला आले, या धर्तीवर लाखो साधू जन्माला आले, पण त्या लाखो संतांमधून एकच महात्मा जन्माला आला की ज्यांनी हाती खंजरी घेऊन बॉर्डरवर उभी राहण्याची हिंमत केली. आदरणीय व्यासपीठवरती उपस्थित माझे सर्व मित्रमैत्रिणींनी, मी गौरी राऊत आणि आज मला ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय म्हणजे राष्ट्रसंतांना अपेक्षित सांप्रदायिक सद्भावना. मित्रांनो, राष्ट्रसंतांना अपेक्षित सद्भावना म्हणजे जात धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणसामध्ये देव पाहणे होय. सर्व धर्म हे एक आहे आणि माणसामध्ये देव पाहणं हाच खरा धर्म आहे अशी शिकवण महाराजांनी आपल्याला दिली. पण मग खऱ्या अर्थाने या निमित्ताने आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की खरंच आपण महाराजांच्या शिकवणीवर आपण चालतोय का, किंवा त्यांची ती सद्भावना आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतोय का. मग जर आपण त्याचे वागत असतो तर मग का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की माझा देश हा बिनडोक्याचा बाजार आहे. हो, कारण ते खरंच आहे. अहो, कारण इथे लोक चटणी कोरडी खातील हो, पण तेल मात्र मंदिरातील दगडावर नेऊन होते. अहो, माणसांना उघड्यावर ठेवतील, स्वतः उघड्यावर राहतील, पण चादरी मात्र मंदिरातील दगडावर नेऊन टाकतील. अहो, नारळातील शुद्ध आणि पौष्टिक जल गटारीत आणि गटारीतला गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील. मग महाराज असं म्हणतात की आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये लोकांच्या जगामध्ये देवी भूता प्रेतच काय येतात, काय खाते न्यूटन येत नाही. अहो, काय केपलर येत नाही. न्यूटन तर मग ग्रॅव्हिटीचा शोध लावला, कारण आपल्या त्याचा अभ्यासच नाही ना. माहिती आहे का आपलं कसं झालंय, हम संतों को तो मानते हैं, हम संतों को तो मानते हैं लेकिन संतों की नहीं मानते. मित्रांनो, आजच्या या युगामध्ये राष्ट्रसंतांचे विचार हे डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायची आज खरंच गरज आहे. राष्ट्रसंतांना सर्व धर्म समभाव आणि मानवतावादी सांप्रदायिक सद्भावना महाराजांना अपेक्षित होती. मग जर आपण खरंच महाराजांची ही सद्भावना जर आपण पूर्णत्वास नेत असतो तर मग आज आपण खऱ्या अर्थाने या गोष्टीचं आज आपण आत्ममंथन करण्याची गरज आहे की का संत ज्ञानेश्वरांची म्हणण्याची वेळ यावी की सांगून गेली ज्ञानेश्वरी आणि माणसापेक्षा मेंढपाळ. महाराज असं म्हणतात, महाराजांना आपल्या सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान प्रार्थना आपल्याला काढून दिली. मग महाराज असं म्हणतात की तुम्हाला जर माझी सांप्रदायिक सद्भावना जर पूर्णत्वास न्यायची असेल त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन हे स्थिर राहायला पाहिजे. प्रत्येक कुठल्याही व्यक्तीविषयी कुठल्याही व्यक्तीचं मन हे स्थिर असायला पाहिजे. परंतु आज मनुष्यबळाची जर आपण स्थिती बघितली त्याचं मन हे अतिशय चंचल आहे. आम्हाला जर याचं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, त्यामुळे मला एक उदाहरण आठवलं की बघा, प्रचंड असे ऊन तापलेले आहे, प्रचंड असे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही प्रचंड असे तहानलेले आहात. तुम्ही इकडे तिकडे पाणी शोधता पण तुम्हाला पाणी कुठेच मिळत नाही. शेवटी तुम्ही थकून एका झाडाखाली जाऊन बसता आणि तेवढ्यातच कोणतं तुम्हाला एका बिल्डिंगहून पाण्याची बाटली दाखवते, म्हणते साहेब तहान लागली का, या इकडे या. मला सांगा काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी. तुम्ही प्रचंड असे तहानलेले आहात आणि कोणतरी पाण्याची बाटली दाखवते, असं वाटतं की काही देव माणूस मिळाला आपल्याला. तुम्ही धावत पद्धत जाऊन त्या बिल्डिंग खाली उभे राहता, पण 20 मिनिटं तो माणूस खालीच येत नाही. आता काय वाटतं, आता वाटतं की याला पाणी द्यायचं नव्हतं, त्यांनी बोलवलं कशाला, आणि 20 मिनिटांनाच तो माणूस खाली येतोय आणि त्यालाच लिंबू सरबताचा ग्लास सोबत घेऊन येतोय. म्हणतो साहेब ऊन खूप आहे, नुसतंच पाणी नको, लिंबू सरबत घ्या. आता काय वाटतं, आता वाटतं हा माणूस आहे की देव आहे आणि जसं तुम्ही तो ग्लास घ्यावा आणि तोंडाला लावावा, आंबट तोंड व्हावं, साखरच नाही. आता काय वाटतं, आता वाटतंय की याचा गळा दाबू की काय, आणि तेवढ्यातच खिशातून साखरेची पुडी बाहेर काढतोय. म्हणतो साहेब मला वाटलं की शुगर बिगर असेल. आता काय वाटतं, आता वाटतं डोक्यावर घेऊन नाचू की काय. अहो, महाराजांनी आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न केला की क्षणाक्षणाला आपल्यामध्ये इतरांविषयी बदलत असतात, पण त्या बनलेल्या मतांसोबत घर करून राहू नका. आणि म्हणूनच म्हटलं आहे ना की टू अचीव द गोल ऑफ फिलॅन्थ्रॉफी इट इज अ बिग टास्क टू गो बॅन पर्सनल सेल्फ इंटरेस्ट. Promoting philanthropy knowledge is over. Personality is big that you need to get. More important to transmit your brotherhood to mankind. You ask me why you ever have a big ahead of this small guy, nothing will determine going. आणि म्हणूनच म्हटलं आहे की पानी में पत्थर मत मारो, उसे पीने वाला भी कोई है. अरे पानी में पत्थर मत मारो, उसे पीने वाला भी कोई है. आप ऐसा जीवन जियो की आपको देखकर जीने वाला भी कोई है, आपको देखकर जीने वाला भी कोई है. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मंदिर जाने से कुछ ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान. अरे मंदिर जाने से कुछ ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान. मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी आपसे क्यों मांगे दान.
तर महाराजांविषयी बोलायचं म्हटलं, त्यांच्या आत्मचरित्राविषयी चिंतन करायचं म्हटलं, त्यांच्या त्या सांप्रदायिक सद्भावनेविषयी जर बोलायचं म्हटलं तर बोलावंसं तर खूप काही वाटतंय, पण वेळेचं भान ठेवतं. अधिक शब्द सारा न घेता मी तेच रजा घेते. शेवटी त्याच्यात एक छोटंसं सांगून जाण्याचे मी नेहमी सांगत असते की तू हिंदू है मैं मुस्लिम हूँ, तू हिंदू है मैं मुस्लिम हूँ, है दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूँ तू पढ़ ले कुरान. आज इस अवसर पर है बस मेरा एक ही अरमान, आज इस अवसर पर है बस मेरा एक ही अरमान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान. मला मान्यवरांनी तो बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्याची शतशः आभारी आहे आणि माझ्या चिंतनाला इथेच पूर्णविराम देते. जय गुरु, धन्यवाद.